सांगली महानगरपालिकेने काढलेल्या फतव्यामुळे 2,500 कुटुंबांचं धाबदण आणलंय। कारण जोवर घरात शौचालय बांधत नाही तोवर रेशनचं धान्य, घरातला गॅस आणि नळाचं पाणी देणार नाही असा आदेशच पालिका आयुक्त रवींद्र खेबुडकरांनी काढलाय। शौचालय बांधण्यासाठी सरकार 12,000चं अनुदान देतं। त्यातली निम्मी रक्कम म्हणजे 6,000 पहिल्या टप्प्यात दिली जाते, तर उरलेली काम पूर्ण झाल्याचा दाखला स्वच्छता अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अकाउंटमध्ये जमा होते। मात्र शहरातील 266 कुटुंबांनी शौचालय उभारणी न करताच अनुदान लाटल्याचं समोर आलंय। जी लोक पैसे घेतात आणि वेगवेगळी कारणं सांगतात, शौचालय जागा असते, फक्त त्यांची मानसिकता तयार होत नाही। त्यामुळे अशा वेळेस काही वेळेस आम्हाला थोडं स्ट्रिक्ट पण राहणं गरजेचं आहे। पूर्ण जबाबदारी बघायची प्रशासन आणि त्या भागातले सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत, त्यांची ती जबाबदारी होती की त्या लोकांनी पूर्ण शौचालय बांधले का, आणि जर ते बांधले तर पूर्णत्वाचा दाखला देऊन मगच तो त्या उरलेला 6,000चा चेक द्यायला पाहिजे होता। गेल्या 2 महिन्यात शहरात 700 नवीन शौचालय बांधण्यात आली आहेत, तर वैयक्तिक शौचालय उभारणी दुपटीनं वाढली आहे। मात्र त्यातले घोळ आता समोर येऊ लागलेत। पालिकेने जो निर्णय घेतला आहे तो थोडासा आयोगही म्हणला पाहिजे, योग्यही म्हणला पाहिजे, परंतु एकदम अशी कारवाई न करता त्यांना ह्याच्यात घेऊन विश्वासात घेऊन त्यांना तुम्ही सगळी माहिती सांगितली पाहिजे, आणि एकदम रेशनवरी बंद केलं तर त्या अडचणीत पण बसते। एकदम जर का प्रेशर आणलं नागरिकावर तर आज रोजी जेवणा खाण्याचं सुद्धा बंद करून टाकल्यागत होणार। आणखीन स्वच्छताही पाहिजेलच, पण तो हळूहळू करायला काय हरकत नाही, आणि म्हणजे जास्त एवढा प्रेशर आणू नये हे आमचं हे। सरकार लोकांच्या भल्यासाठी योजना आणतं, पण सरकारी यंत्रणा आणि कोत्या मनोवृत्तीच्या लाभधारकांमुळे त्याचा बोऱ्या वाजतो। सांगलीतल्या शौचालयांचं उदाहरण तर त्याचं जिवंत प्रतीक म्हणावं लागेल। त्यामुळेच केवळ पैसे लाटण्यासाठी योजना खिशात घालणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। सांगलीहून कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।